प्रत्येकाच्या हातात तलवार असली तरी इच्छाशक्तीच सरकार स्थापन करते, असे भारताचे शौर्य आणि पराक्रमाचे महान राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले. नमस्कार, पीके स्टोरीज चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल 9 मनोरंजक तथ्य सांगणार आहे, जे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलच्या मनोरंजक गोष्टी शोधत आहात का? शिवाजी महाराजांच्या कथा वाचताना तुमच्यातही आग जाणवते का? मी शिवाजी महाराजांचा अभिमानी शिष्य आहे आणि मी भारतीय इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलच्या मनोरंजक गोष्टीबद्दल बोलणार आहे. भारतीय इतिहासाच्या टेपेस्ट्रीमध्ये अदम्य छत्रपती शिवाजी हे अतुलनीय धैर्य आणि शहाणपणाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. त्यांचे बलिदान आणि धैर्यवान विजय त्याला कालातील दंतकथा म्हणून उभे करतात. भारतीय इतिहासात त्यांची अतुलनीय कामगिरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना शिवाजी किंवा शिवाजी राजे भोसले असेही म्हणतात, त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील शिवनेरी दुर्ग येथे जिजाबाई आणि शहाजी भोसले यांच्या पोटी झाला. शिवाजी महाराजांनी रणांगणावर आपले पराक्रम दाखवले, सर्वोच्च राज्यकारभार केला आणि अवघ्या 15 वर्षाचे असताना राष्ट्र उभारणीची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल 9 मनोरंजक तथ्य तुमच्या समोर मांडण्यास मला खरोखरच आनंद होत आहे. नंबर 1. शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच योद्ध्याची लक्षणे दाखवली. जिजामातेने शिवाजी राजावर खूप प्रभाव पाडला. त्यांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि गीता शिकवल्या. दादोजी कोंडदेव यांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी तलवारबाजी केली, किल्ले जिंकले, युद्ध सराव या कला शिकल्या. शिवाजीराजे यांनी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या राष्ट्राला वैभव मिळवून देण्यासाठी मुघलांच्या आक्रमणाविरुद्ध लढा सुरू केला. ते सर्व हिंदूसाठी खरे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे तारणहार असल्याचे सिद्ध झाले आहे. नंबर 2. शिवाजी महाराजांना गनिम युद्धाचे जनक असे म्हणून ओळखले जाते. शिवाजी महाराजांची गनिमी कावा काय आहे? चला पाहू. शिवाजीराजे यांना गनिमी कावाचे जनक मानले जाते. याचा अर्थ जमिनीच्या भूगोलाची जाणीव असणे आणि त्यांच्या शत्रूवर हल्ला करणे आणि अचानक हल्ले करणे यासारख्या गनिमी रणनीती आहेत. युद्धभूमीवर शत्रूंचा नाश करण्यासाठी गनिमी युद्ध तंत्र आजही जगभरातील सैन्यांकडून वापरले जाते. नंबर 3. हिंदवी स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या स्वतःच्या स्वराज्याचे आवाहन. शिवाजी महाराजांनी लोकशाही शासन व्यवस्थेचे स्वप्न पाहिले आणि हिंदवी स्वराज्य ही घोषणा दिली. या स्वप्नाने स्वातंत्र्य लढ्यात गांधी आणि टिळक सारख्या स्वतंत्र सैनिकांना सुद्धा प्रभावित केले होते. क्रूर आणि कठीण मुघल राजवटीत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. नंबर 4. शिवाजी महाराजांचा स्वामी समर्थ रामदासांच्या शिकवणुकीवर अतूट विश्वास होता. गुरु समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांच्या जीवनाला आकार दिला. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय त्यांच्या पूज्य गुरुशी सल्लामसलत करूनच घेतले. महाराजांच्या जीवनातील सर्व निर्णयांना स्वामी रामदासांनी दिव्य दृष्टी दिली. यावरून प्रत्येक यशस्वी माणसामागे गुरु असण्याचे महत्त्व स्पष्ट होते. नंबर 5. तुळजाभवानी देवीने शिवाजी महाराजांना पवित्र तलवार दिली. धाराशिव आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या भागातील लोक तुळजाभवानी मातेची पूजा करत. असे मानले जाते की देवी भवानी महाराजांसमोर प्रकट झाली होती आणि त्यांनी स्वतःहून शक्तिशाली तलवार त्यांना दिली होती.
काहींना कदाचित ही कथा वाटेल, पण तुम्ही द ब्रिटिश म्युझियम लंडनला भेट देऊ शकता आणि द भवानी तलवारीचे साक्षीदार होऊ शकता. नंबर 6. शिवाजी महाराज महिलांच्या सन्मानासाठी उभे होते. शिवाजीराजे हे महिलांचे आदरणीय नेते आणि समर्थक होते. शाप्य दरम्यान महिलांचा छळ आणि हिंसाचाराच्या ते पूर्णपणे विरोधात होते, मग ती कोणतीही जात किंवा धर्म असो. महाराजांच्या कारकिर्दीत ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील स्त्रियांना कधीही कैदी म्हणून नेले नाही. ज्या लोकांनी महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांना कठोर शिक्षा झाली. जिजाबाईंनी शिवरायांना स्त्रियांचा आदर करणे आणि त्यांच्याशी अत्यंत आदराने वागण्याचे योग्य आचार आणि तत्त्वे शिकवली. शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्त्रियांना सुरक्षित वाटण्यामागे हेच प्रमुख कारण होते. नंबर 7. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी प्रबळ नौदल दलाचे महत्त्व ओळखले. डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश तसेच समुद्री यांच्यासारख्या परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी त्यांनी एक शक्तिशाली नौदल तयार केले. शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि इतर अनेक ठिकाणी नाविक किल्ले बांधले आणि त्यांनी मंजुहास, पार, बुरब आणि गल्लीत बत्तासह 4 वेगळ्या प्रकारच्या नौका सुरू केल्या. त्यामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. नंबर 8. शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांना सामावून घेतलेले होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या उदारमतवादी आणि सहिष्णू धार्मिक धोरणासाठी प्रतिष्ठा निर्माण केली. हिंदू असूनही त्यांनी मुस्लिमांना त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आणि त्यांना त्यांच्या धार्मिक कार्यासाठी आर्थिक मदत सुद्धा केली. शिवाजीने शेजारील मुस्लिम राष्ट्रांशी युती केली. अगदी काही वेळा इतर हिंदू शक्तीविरुद्धही त्यांच्या स्वतःच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिकही होते आणि त्याचे उद्घाटक नौदल ॲडमिरल देखील मुस्लिम होते. हे तत्व स्पष्टपणे स्पष्ट करते की महाराजांचा मानवतेवर विश्वास होता, व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर नाही. नंबर 9. महाराजांनी आपल्या 2000 माणसांच्या सैन्याचे 10,000 कुशल सैनिकांमध्ये रूपांतर केले. शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शहाजी राजे यांच्याकडून 2000 सैनिकांचा वारसा मिळाला आणि एक शक्तिशाली सैन्याचे महत्त्व ओळखून त्यांचा 10,000 पर्यंत विस्तार केला. शिवाजी महाराजांनी युद्धाची रणनीती परिपूर्ण केली आणि गुप्तचर युनिटसह कार्य केले, ज्याने गनिमी युद्धासह रणनीती तयार करण्यात मदत होती. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय शिवराय.